इलेक्शन संपताच मावळत्या महायुती सरकारकडून वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी रिलीज करण्यात आला। याच सरकारने वक्फ बोर्डाविरोधात टीकेची झोड उठवली होती। वक्फ बोर्डाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती शासनाने 20 कोटींचा निधी मंजूर केला होता। त्यापैकी 2 कोटी इलेक्शन आधी दिले होते। उर्वरित 10 कोटींचा जीआर इलेक्शन संपताच जारी केलाय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, इलेक्शन संपताच महायुती सरकारकडून वक्फ बोर्डाला निधी जो आहे तो देण्यात आलेला आहे, कसं तुम्ही या संपूर्ण गोष्टीकडे बघता? सरकारचा हा निर्णय खरं तर बजेट मधला आहे। बजेटमध्ये पैसे मंजूर केले होते, पण इलेक्शनच्या अगोदर सरकारने फक्त 2 कोटी दिले वक्फ बोर्डाला आणि वक्फ बोर्डावर भरपूर टीका केली। जमिनी हडपणं वगैरे नको नको नाही ते आरोप केले आणि हिंदूंची मतं पोलराईज करून रितसर इलेक्शन जिंकलं देखील महायुती सरकारने। पण तेच सरकार आता खरं तर हा निर्णय शासनाचा आहे असं म्हणता येणार नाही, तो प्रशासनाचा म्हणता येईल। पण शेवटी पैसे मंजूर या महायुती सरकारनंच केलेत ना, हे नाकारता येत नाही। मग तेच सरकार पुन्हा त्याच वक्फ बोर्डाला 10 कोटीचा निधी कसं काय मंजूर करतं? याच्यावरून सरकारची महायुती सरकारची दुटप्पी भूमिका नाही का, असा एक प्रश्न आता विरोधकांकडून विचारला जाऊ शकतो या निमित्ताने। जी नक्कीच, आता यावरती काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।